सुल्तान गोड प्रॉपरेटर निसार बैरोडगी। कॉन्टैक्ट नंबर 9980969017। आज ही आइए अपनी मनपसंद का बकरा बिना नापतोल के खरीदिएगा। जामिया मस्जिद रोड, कच्ची महल के पीछे सुल्तान गोड। निसार अहमद दाऊल साहब बैरोड की बीजापुर में सुल्तान गोड फार्म है। सुल्तान गोड फार्म जामिया मस्जिद, जेएम रोड, कच्ची महल, बैक साइड सुल्तान गोड फार्म है। कुर्बानी का बकरा अच्छे से अच्छा, माप तोल का नहीं, अपनी मनमानी पसंद का बकरा मिलेगा। हमेशा के लिए 12 महीने मिलेगा। आप ले जाइए कुर्बानी का बकरा सस्ता और महंगा सही दाम से। स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। बीजापुर में मोदी जी की मन की बात सुनी कार्यकर्ताओं ने आज देश के प्रधानमंत्री मोदी जी की ओर से जनता संबोधित कार्यक्रम आयोजित किया गया। बीजापुर शहर के कालिका मंदिर में बीजेपी कार्यकर्ताओं की ओर से प्रोजेक्टर के जरिए वीक्षण किया गया मोदी जी के इस प्रोग्राम का, जिसमें जमखंडी मतक्षेत्र के पूर्व विधायक श्रीकांत कुलकर्णी, कार्यदर्शी प्रकाश अक्कलकोट, पूर्व मंत्री अप्पा साहब पट्टन शेट्टी, विवेकानंद दब्बी, सुरेश बिरादार, कृष्णा गुनालकर, विजय जोशी, मलन गौड़ा पाटिल, संदीप पाटिल के अलावा कई कार्यकर्ता और अभिमानी रहे मौजूद। नदी को बचाने के लिए काम कर रही संस्था इसी पॉलिथीन से सड़क बनाने का फैसला लिया। यानी जो कचरा नदी से निकला उससे मिजोरम के एक गांव में राज्य की पहली राष्ट्रीय रोड बनाएंगे। यानी स्वच्छता भी और विकास भी। साथियों, ऐसा ही एक प्रयास पुडुचेरी के युवाओं ने भी अपनी स्वयंसेवी संस्थाओं के जरिए शुरू किया। पुडुचेरी समंदर के किनारे बसा है। वहां के बीचेज और समुद्री खूबसूरती देखने बड़ी संख्या में लोग आते। रिसाइकलिंग फॉर लाइफ अभियान शुरू किया। आज सेग्रीगेट किया जाता है। इसमें जो ऑर्गेनिक कचरा होता है उससे खाद बनाई जाती है। बाकी दूसरी चीजों को अलग करके रिसाइकल कर लिया। इस तरह के प्रयास प्रेरणादायी अभियान को भी गति दी। साथियों, इस समय जब मैं आपसे बात कर रहा हूं तो हिमाचल प्रदेश में एक अनोखी साइकिलिंग रैली भी चल रही है। मैं इस बारे में भी आपको बताना, करीब 250 किलोमीटर की दूरी ये लोग साइकिल चलाते हुए ही पूरी करेंगे। इस समूह में बच्चे भी, हमारे पहाड़, नदियां, समंदर स्वच्छ रहे तो स्वास्थ्य भी उतना ही बेहतर होता जाता है। आप मुझे इस तरह के प्रयासों के बारे में जरूर लिखते रहिए। मैं अनेक राज्यों में बारिश बढ़ रही है। ये समय जल हमारे देश में सदियों से ये ಭಾರತ ದೇಶದ ನೆಚ್ಚಿನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರ ಕನಸಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮನ್ ಕಿ ಬಾತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಕಾಳಿಕಾ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ವೀಕ್ಷಿಸಲಾಯಿತು। ಇವತ್ತಿನ ಮನ್ ಕಿ ಬಾತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಹಳ ವಿಶೇಷವಾಗಿತ್ತು। ಈ ದೇಶದ ಯುವಕರನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಬಹಳ ಅತ್ಯುತ್ತಮವಾಗಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಮಾತನಾಡಿದರು। ಈ ದೇಶದ ಯುವಕರೆಲ್ಲರೂ ಒಂದು ಕ್ರೀಡೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಇರಬೇಕು, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಯುವಕರು ಯಾವ ರೀತಿಯಾದಂಥ ಕೈಗಾರಿಕಾ ಇರ್ಬೋದು, ಪ್ರತಿಯೊಂದು ವಿಚಾರಗಳನ್ನು ಬಹಳ ಅತ್ಯುತ್ತಮವಾಗಿ ತಿಳಿಸುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದರು। ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಕಾಳಿಕಾ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದಂಥ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸ್ತೀನಿ। ನಮ್ಮ ದೇಶದ ನೆಚ್ಚಿನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಾದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರ ಮನ್ ಕಿ ಬಾತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇವತ್ತು ವಿಜಯಪುರ ನಗರದ ಕಾಳಿಕಾ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು। ಇದರ ನಿಮಿತ್ತ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮಾಜಿ ಸಚಿವರಾದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಅಪ್ಪ ಸಾಹೇಬ್ ಪಟ್ಟಣ ಶೆಟ್ಟಿಯವರು, ಮಾಜಿ ಶಾಸಕರು ಹಿರಿಯರಾದಂಥ ಶ್ರೀ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಕುಲಕರ್ಣಿಯವರು, ಜಿಲ್ಲೆಯ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾದಂಥ ಶ್ರೀ ಬಸವರಾಜ್ ಬಿರಾದಾರ್ ಅವರು, ವಿಭಾಗ ಸಂಘಟನಾ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾದಂಥ ಪ್ರಕಾಶ್ ಅಕ್ಕಲ್ಕೋಟ್ ಅವರು ಸೇರಿದಂತೆ ನಗರ ಮಂಡಲದ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು, ರಾಜ್ಯ ಮತ್ತು ಜಿಲ್ಲೆ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು। ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ
ಬಂದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತಾ ಸನ್ಮಾನ್ಯ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರ 97ನೇ ಮನ್ ಕಿ ಬಾತ್ ಇದಾಗಿದ್ದು ಬರುವ ಒಂದು 100ನೇ ಮನ್ ಕಿ ಬಾತನ್ನು ಇನ್ನು 3 ತಿಂಗಳ ಬಿಟ್ಟು ಇರುತ್ತದೆ. ಅದರ ಆಯೋಜನೆಯನ್ನು ಜಿಲ್ಲೆಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಮಾಡಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಹಕಾರ ಮಾಡಬೇಕಂತ ವಿನಂತಿಸ್ತೀನಿ. और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज़ नेशन।